गढ़वाल सिल्क साडी ही भारतातील तेलंगणा राज्यातील जोगुलांबा गढ़वाल जिल्ह्यात असलेल्या गढ़वाल या ठिकाणी पारंपरिकपणे बनवल्या जातात। तसेच महबूबनगर जिल्ह्यातील पोरवाल आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये या साड्यांचे विणकाम केले जाते। गढ़वाल हे शहर हैदराबाद पासून 200 किलोमीटर असलेल्या कृष्णा नदीच्या जवळ वसलेले आहे। 1999 मध्ये या साडीला भौगोलिक स्थानदर्शक म्हणून मान्यता प्राप्त झाली। तिरुपतीच्या भगवान व्यंकटेश्वराच्या ब्रह्मोत्सवाची सुरुवात देवाच्या मूर्तीला या गढ़वाल सिल्क साडीने सजवूनच केली जाते। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। गढ़वाल साडीचे प्रकार। गढ़वाल साडी पारंपरिकपणे कुट्टू बॉर्डर आणि जरी वर्क या दोन्ही प्रकारे तयार केली जाते, परंतु गढ़वाल साडीचे त्याच्या विणकामाच्या पद्धतीनुसार वेगवेगळे प्रकार ठरतात। कुट्टू बॉर्डर गढ़वाल साडी या प्रकारामध्ये गढ़वाल साडीला पारंपरिक पद्धतीने विणलेली कॉटन बॉर्डर असते। या कॉटन बॉर्डर साडीलाच कुट्टू बॉर्डर गढ़वाल साडी असे म्हणतात। प्युअर सिल्क गढ़वाल साडी या साड्या पूर्णपणे सिल्क पासून तयार केल्या जातात। उत्कृष्ट फॅब्रिक, चमक, सुंदर डिझाईन आणि जरी वर्क यामुळे या साड्या अतिशय सुंदर दिसतात। गढ़वाल पट्टू साडी। पट्टू या शब्दाला दक्षिण भारतात रेशीम म्हणतात। गढ़वाल पट्टू साडी उत्कृष्ट विणकाम आणि जरी वर्कसाठी अतिशय लोकप्रिय आहे। गढ़वाल जामदानी साडी या प्रकारामध्ये गढ़वाल साडीवरील विणकाम हे जामदानी विणकाम तंत्राने केले जाते। यामध्ये जामदानी पद्धतीने साडीवरती अतिशय कठीण डिझाईन, भौमितिक आकार, पक्षी, फुले यांचे विणकाम केले जाते। सिल्क कॉटन किंवा सिको गढ़वाल साडी या साडी विणकामामध्ये शुद्ध रेशीम आणि उच्च दर्जाचे कॉटन वापरले जाते। या दोन्हीच्या मिश्रणाने अतिशय सुंदर आणि आरामदायी गढ़वाल साडी तयार होते। टेम्पल बॉर्डर गढ़वाल साडी भारतातील मंदिरावरील अतिशय सुंदर कलाकृती या साड्यांवरती मनमोहक पद्धतीने विणली जाते। या मंदिरावरील डिझाईन्स साडीच्या काठावरती विणली जाते, म्हणून या साडीला टेम्पल बॉर्डर साडी असे म्हणतात। कलमकारी गढ़वाल साडी। कलमकारी ही एक पारंपरिक कला आहे, ज्यामध्ये फॅब्रिकवर हाताने पेंटिंग किंवा ब्लॉक प्रिंटिंग केले जाते, म्हणून या साडीला कलमकारी गढ़वाल साडी असे म्हणतात। हेवी पल्लूसह सिंपल साडी। काही गढ़वाल साड्या अतिशय प्लेन विणल्या जातात। कुठल्याही प्रकारची बुट्टी किंवा डिझाईन साडीवर नसते, परंतु साडीचा पल्लू हा संपूर्ण विणकामाने भरलेला असतो आणि दिसायला ही साडी अतिशय सुंदर दिसते। गढ़वाल सिल्क साडीची वैशिष्ट्ये। गढ़वाल साडी ही प्रामुख्याने शुद्ध रेशीम पासून बनवली जाते, त्यामुळे त्यांना एक सुंदर चमक असते। गढ़वाल साड्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे कुट्टू बॉर्डर किंवा कॉटन बॉर्डर। ही बॉर्डर पारंपरिकपणे परस्पर विरोधी रंग आणि अति बारकाईने हाताने केलेले विणकाम यासाठी खास ओळखली जाते। गढ़वाल सिल्क साडी तयार करण्यासाठी शुद्ध सोन्याचा किंवा चांदीच्या जरीच्या धाग्यांचा वापर केला जातो। गढ़वाल साडी ही इंटरलॉक तंत्राचा वापर करून तयार केली जाते, ज्यामध्ये साडीचा संपूर्ण भाग वेगळा विणला जातो आणि पल्लू आणि बॉर्डर वेगळी विणली जाते। रेशीम पल्लू कॉटनच्या फॅब्रिकला नाजूकपणे झिगझॅग पॅटर्नचा वापर करून जोडला जातो। साडीचा पदर पीठ लूमवर सुती धाग्यांनी विणले जाते। गढ़वाल साडी रेशीम आणि जरीचा वापर करून तयार केली जाते, तरीही या साड्या वजनाने हलक्या आणि परिधान करण्यास अतिशय आरामदायक असतात। गढ़वाल साड्या विविध रंग, डिझाईन्स आणि पॅटर्न मध्ये तयार केल्या जातात। गढ़वाल साड्या विविध पारंपरिक डिझाईन्स मध्ये तयार केल्या जातात, ज्यामध्ये निसर्ग, पौराणिक कथा, प्राणी, पक्षी
इत्यादींचा समावेश आहे। साडीचा मुख्य भाग कॉटन, सिल्क कॉटन किंवा रेशीमने बनलेला असतो, परंतु बॉर्डर आणि पल्लू 100% रेशीममध्येच तयार केलेले असतात। रेशीम गढवाल साड्या इतक्या हलक्या असतात की त्यांची मॅच बॉक्सच्या आकारा एवढी घडी होऊ शकते। गढवाल सिल्क साडीची काळजी कशी घ्यायची? गढवाल साडी रेशीम आणि जरीपासून बनवली जाते, त्यामुळे या साडीला नेहमी ड्राय क्लिनिंगच करावे। साडी नेहमी कापडाच्या पिशवीत किंवा धूळ आणि आर्द्रता लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा। साडीवर डायरेक्ट परफ्यूमचा वापर टाळावा, कारण त्यामध्ये केमिकलचा वापर असू शकतो, ज्यामुळे साडी खराब होऊ शकते। रेशीमला बुरशी लागू शकते, त्यामुळे या साडीला शक्यतो ओलावा लागणार नाही याची काळजी घ्या। गढवाल साडीला इस्त्री करताना दोन्ही सुती कापडांच्या मध्ये ठेवून साडीला इस्त्री करा। अधूनमधून साडीची घडी बदला, त्यामुळे साडीतील जरीची झीज होणार नाही। गढवाल सिल्क साडीचा इतिहास। गढवाल साडीचा इतिहास 200 वर्षापूर्वीचा आहे। गढवाल हे शहर एका छोट्या राज्याची राजधानी होती। स्थानिक भाषेत समस्थानम असे म्हणतात। त्या काळातील राणी आदी लक्ष्मी देवम्मा यांनी विविध भागातून आलेल्या विणकरांना विणकरांच्या कलेला प्रोत्साहन दिले आणि त्यांची हस्तकला वाढवली। सुरुवातीच्या काळामध्ये गढवाल साडीला मठियाम पेटा म्हणत, कालांतराने या साडीला गढवाल नावाने मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली। 1946 मध्ये दिवंगत रतन बाबूराव यांनी गढवाल हँडलूम सेंटरची स्थापना केली। या सेंटरमध्ये गढवाल साडीबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला प्राप्त होते। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या सुंदर अशा गढवाल साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा। या साड्या तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही या गढवाल साड्या ऑर्डर करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।